रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये सीएनजीचा तुटवडा, सीएनजी भरण्यासाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा, शिमगोत्सवासाठी कोकणामध्ये आलेल्या वाहनांच्या वाढलेल्या संख्येमुळे मोठी गर्दी. बुलढाण्याच्या खामगाव नगर परिषदेमध्ये एमआयएम पक्षाकडून पुंगी बचाव आंदोलन, प्रभागामधील समस्यांबाबत लक्ष वेधण्याकरता एमआयएमचं अनोखं आंदोलन, तत्काळ मागण्या पूर्ण न झाल्यास आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा. बुलढाण्यामध्ये खनिकर्म विभागाच्या कारवाईमध्ये अवैध उत्खनन आणि वाहतुकीची 567 प्रकरणं उजेडात, कारवाईमध्ये प्रशासनानं 8 कोटी रुपयांचा दंड वसूल आणि 50 कोटी जप्त. चंद्रपूरमध्ये इको प्रो संस्थेचे अध्यक्ष बंडू धोत्रे यांचं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आमरण उपोषण, वाघ मानव संघर्षावरील तांत्रिक समितीचा अहवाल तातडीनं लागू करा अशा विविध मागण्यांसाठी गेल्या 3 दिवसांपासून आंदोलन. बुलढाण्याच्या चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का, चिखलीमधील अनेक स्थानिक काँग्रेस नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश, मुंबई भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. धाराशिवमध्ये सभापती पदावरून सुरू असलेला भाजप शिवसेना वाद मिटला, उमरगा पंचायत समितीमध्ये महायुतीची सत्ता, सभापतीपद शिवसेनेकडे तर उपसभापतीपद भाजपकडे, सभापतीपदी माजी आमदार ज्ञानराज चौगुलेंच्या मुलीची निवड. सांगली जिल्हा परिषदेमध्ये सत्ता स्थापनेचा तिढा कायम, राष्ट्रवादीकडून पक्षामध्ये व्हीप बजावण्यासंदर्भात अंतर्गत संघर्ष, सत्तेच्या गणितासाठी व्हीप कोण बजावणार यासाठी राष्ट्रवादीमध्ये मतप्रवाह. जत तालुक्यामधील प्रश्नांवर खासदार विशाल पाटलांची आमसभा, नागरिकांनी वाचला तक्रारींचा पाढा, विशाल पाटलांनी संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये सत्ताधारी महायुतीमध्ये वादाची ठिणगी, विषय समित्यांच्या सभापतीपदावरून वाट टोकाला, शिंदेच्या शिवसेनेचे सत्यजित जाधवांनी ऐनवेळी दाखल केला अर्ज, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा संताप. धुळे महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकांसह स्थायी समितीचे सदस्य आणि महिला समितीच्या सदस्यांची 23 मार्चला निवड, तर महापौर मायादेवी परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष महासभेचं आयोजन. बीडमध्ये मस्साजोगचा 88 ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका लागणार, पोटनिवडणुकांसाठी जिल्हा प्रशासनाची तयारी, राज्य निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे लक्ष, प्रशासकीय पातळीवर तयारीला वेग. सांगली महापालिकेचे विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण आणि युवराज गायकवाडांकडून महापालिकेच्या शाळांची पाहणी, शालेय विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या पोषण आहाराबाबत घेतला आढावा, महापालिकेच्या शाळेमध्ये भौतिक सुविधा उपलब्ध नसल्याचा आरोप. जळगावमध्ये रावेरच्या निंभोरा ग्रामपंचायतीमध्ये 15व्या वित्त आयोगाच्या निधीच्या खर्चावरून वाद, निधीच्या खर्चात घोळ झाल्याचा ग्रामस्थांचा आरोप, संतप्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला ठोकलं टाळं, निधीचा मनमानी पद्धतीनं खर्च केल्याचा आरोप. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची आवक घटली, आवक घटल्यानं कांद्याचे बाजारभाव स्थिरावले, मात्र उत्पादन खर्चही निघणं कठीण, कांद्याला अनुदान देण्यासह समांतर बाजारभाव लागू करण्याची शेतकऱ्यांची मागणी. अकोला जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे हरभऱ्याला हमीभावापेक्षाही कमी दर, शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 800 ते 1000 रुपयांचा फटका, हरभरा उत्पादक शेतकऱ्यांची मोठी आर्थिक कोंडी. मार्च उजाडला तरी बाजारामध्ये रत्नागिरी हापूसची आवक नाही, रत्नागिरीच्या स्थानिक बाजारामध्ये हापूसची किरकोळ आवक, स्थानिक बाजारामध्ये हापूसचा दर 2,500 ते 3,000. गडचिरोली जिल्ह्यामधील आरमोरी तालुक्यामध्ये मागील 3 दिवसांपासून रानटी हत्तींचा हैदोस, मोठ्या प्रमाणात पिकांचं नुकसान, 30 हत्तींच्या कळपानं पाथरगोटा परिसरामध्ये हैदोस घातला. धाराशिव जिल्ह्यामध्ये 2 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीच्या निर्णयावर अनेक शेतकऱ्यांची नाराजी, 7/12 कोरा करण्याची जोरदार मागणी, शेतकरी सध्या चालू बाकीदार असल्यानं त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळत नसल्याची तक्रार. सांगली जिल्ह्यामधील 2 लाखांवर शेतकऱ्यांना कर्जमाफी शक्य, जिल्ह्यामध्ये 65,000 थकबाकीदार तर 1.5 लाख नियमित कर्जदार, नियमित कर्जदारांनी 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय, पीक कर्ज देण्यात सांगली जिल्हा बँकेचा मोठा वाटा. वाशिम जिल्ह्यामध्ये हरभरा काढणीच्या कामाला सुरुवात, अनेक ठिकाणी पीक अंतिम टप्प्यासोबतच शेत साफ करण्याचीही शेतकऱ्यांची लगबग. जुन्नरच्या माणिकडोहमधील 20 बिबट्यांचे गुजरातमधील वनतारा केंद्रामध्ये स्थलांतर, मागील काही दिवसांमध्ये जुन्नरमध्ये बिबट्यांचा वावर वाढल्यानं बिबट्यांना जेरबंद करण्यात आलं होतं, मात्र या केंद्राची क्षमता 50 असल्यानं इतर बिबट्यांचं वनतारामध्ये स्थलांतर. गोंदियातील धोबाटोला गावामध्ये सुरू झालेल्या बियर बारच्या विरोधात ग्रामस्थ आक्रमक, बियर बार बंद करण्याची ग्रामस्थांची मागणी, खासदार नामदेव किरसान यांच्याकडून बियर बार प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी. अमरावतीमधील पेपरफुटी प्रकरणामध्ये अटक असलेल्या गटशिक्षण अधिकाऱ्याची खासदार बळवंत वानखेडे आणि आमदार गजानन लवटेंनी शिफारस केल्याची माहिती समोर, खासदार आमदारांच्या शिफारशीनंतर झेडपीच्या सीओंनी सुधीर खोडेला नियुक्त केलं होतं. नागपुरातील 12वी पेपरफुटी प्रकरणी एसआयटीची स्थापना, नागपूर ग्रामीण पोलिसांची एसआयटी करणार 12वी पेपरफुटीचा तपास, अपर पोलीस अधीक्षक अनिल मस्केंच्या नेतृत्वात 5 सदस्यांची एसआयटी स्थापन.
सांगलीच्या आटपाडीमधील प्रवीण कोळपे या शेतमजुराच्या मुलानं यूपीएससीमध्ये घवघवीत यश मिळवले. मिटकी गावातील प्रवीणनं देशामध्ये 584वा क्रमांक मिळवला. वडिलांचं चित्र हरपल्यानंतर आईनं शेतामध्ये मूलमजुरी करून प्रवीणचं शिक्षण पूर्ण केलं. नागपुरात वायुसेनेचे शहीद पायलट पूर्वेश दुरुपकर यांच्यावर अंत्यसंस्कार. त्यांच्या पार्थिवावर मानेवाडा स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार. वायुसेनेच्या जवानांकडून पूर्वेश अमर रहेच्या घोषणा. कोल्हापूरच्या केआयटी कॉलेजमधील प्राध्यापक सौरभ जोशीचं विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याप्रकरणी निलंबन. केआयटी कॉलेज प्रशासनानं प्रसिद्धीपत्रक काढत दिली माहिती. प्राध्यापक सौरभ जोशीच्या विरुद्ध गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. वाशिममधून जाणाऱ्या पुलगाव जालना या महामार्गावरील वाहतूक 2 दिवस बंद. जवळका रेल्वे फाटक परिसरामधील पटरीच्या दुरुस्तीसाठी 2 दिवसांसाठी बंद. वाहन चालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, प्रशासनाचं आवाहन. धुळे जिल्ह्यामध्ये उन्हाळ्याच्या चाहुलीसोबतच पळसाचा बहर रंगामध्ये लळिंग किल्ला परिसर, नगाव देवपूरचा भाग आणि ग्रामीण भागातील शेत शिवारामध्ये पळसाची झाडं केशरी रंगानं बहरली. रत्नागिरी पोलीस दलातील विराट नावाच्या श्वानावर अंतिम संस्कार. गेल्या 9 वर्षांपासून पोलीस दलामध्ये कार्यरत असलेल्या विराटचा आकस्मिक मृत्यू झाल्यानंतर जिल्हा पोलीस दलाकडून सलामी देऊन शासकीय इतमामात अंतिम संस्कार. कल्याणमध्ये कुख्यात गुंड पीडी भाईची दहशत. रेल्वे कंत्राटदारावर हल्ला. भर चौकामध्ये बेदम मारहाण करत जीवघेणा हल्ला. मारहाणीमध्ये कंत्राटदार गंभीर जखमी. कल्याण बाजारपेठ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. मुख्य आरोपीसह हल्लेखोर फरार. पोलिसांचा तपास सुरू. बीडच्या आष्टीमध्ये वकिलावर विरोधी पक्षकारानं हल्ला केल्याचं समोर. आष्टी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल. पोलीस ऍक्ट कायदा वकिलांना तात्काळ लागू करा. पिंपरी चिंचवडमध्ये शेअर मार्केट गुंतवणुकीच्या आमिषानं 11 कोटींची फसवणूक. गुन्हा दाखल होताच पोलिसांकडून 7 जणांना अटक. खात्यामधील 1,80,00,000 रुपये होल्ड. वर्धा पोलिसांची ऑपरेशन ड्रग फ्री मोहिमेअंतर्गत एनपीडीएस गुन्ह्यातील आरोपींवर कारवाई. मोहिमेमध्ये 40 अधिकारी, 120 पोलीस अंमलदारांचा सहभाग. भंडारा शहरामध्ये ड्रग्ज तस्कर 7 जाहीद जामा कुरेशीला अटक. कुरेशी एमपीडीए कायद्यान्वये अमरावतीच्या मध्यवर्ती कारागृहामध्ये त्याची रवानगी. सोलापूरमधील यावली सालसे राज्यमार्गावरील भोसरे गावाजवळ एसटीचा अपघात. धावती एसटी बस नाल्यामध्ये अडकल्यानं थोडक्यामध्ये मोठी दुर्घटना टळली. कुर्डुवाडीहून माड्याकडे जात असताना एसटीला अपघात. अहिल्यानगरच्या संगमनेरमध्ये कमर्शियल गॅस सिलेंडरचं वितरण बंद. हॉस्पिटलला पुरवल्या जाणाऱ्या गॅस सिलेंडरचं काय करायचं? वितरकांमध्ये संभ्रमाचं वातावरण. रेडिएशन रजिस्ट्रेशन संपलेल्या मशीनवरच दररोज 150 ते 200 रुग्णांचे एक्स-रे. केडीएमसीच्या रुक्मिणीबाई रुग्णालयामधील धक्कादायक प्रकार समोर. अधिकाऱ्यांवर कारवाई करा. सामाजिक कार्यकर्ते प्रशांत इंगळेंची मागणी. कोल्हापूरमध्ये पुणे बंगळुरू हायवेवरील तांदुळवाडी गावाजवळ एसटी महामंडळाच्या हिरकणी बसला अपघात. बसचा टायर फुटल्यानं बस हायवेवरील डिवायडरवर जाऊन आदळली. एका महिला प्रवाशाला किरकोळ दुखापत. अकोला शहरामधील जुने शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये घडलेल्या चोरीच्या गुन्ह्याचा उलगडा. मंगळसूत्र चोरणाऱ्या एका आरोपीला अटक. आरोपीकडून चोरीला गेलेले सोन्याचे मंगळसूत्र आणि रोख रक्कम जप्त. अहिल्यानगरच्या कोपरगाव शहरातील तरुणावर कोयत्यानं जीवघेणा हल्ला प्रकरण. आरोपीला कोपरगाव न्यायालयानं ठोठावली 10 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा.